वरती श्री बांदेश्वर इलेव्हन बांदा संघ पाहायला मिळेल। सलामीवीर दोनही मैदानात पाहायला मिळतात। एका बाजूने एक आक्रमक ढाच्याचा लेफ्ट हँडेड फलंदाज प्रथमेश म्हात्रे पाहायला मिळतोय मैदानावरती, तर दुसऱ्या बाजूने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग ज्याला संबोधलं जातं गोपाळ बटा नॉन स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळत आहेत। पंचांचा इशारा हा नक्कीच येतोय सामना सुरू झाल्याचा आणि गोलंदाजी मार्क वरती एक वेगवान गोलंदाज 7-7 अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्यातिकीर्ती आहे। मॅन फ्रॉम पुणे धनंजय भिंतडे हा एक आक्रमक नचेचा फलंदाज मैदानात पाहायला मिळत गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय। धनंजय भिंतडे हा गोलंदाजी मार्क वरती सज्ज। पहिला चेंडू या तिसऱ्या क्वार्टर फायनलचा, यावेळी सुरेख फटका फसलाय। प्रथमेश म्हात्रे हा फलंदाज मिड ऑफ क्षेत्रात त्या ठिकाणी फटका मारण्याच्या प्रयत्नात माघारी परततोय। आधी सुरेख झेल त्या ठिकाणी मिड ऑफच्या क्षेत्रात टिपल्यानंतर पहिली सफलता ही नक्कीच मिळाली जाते या ठिकाणी श्री बांदेश्वर इलेव्हन बांदा संघाला। पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवावं, एक मोठा फटका खेळावा, प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावर दबाव आणावा हा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय फलंदाज प्रथमेश म्हात्रे या खेळाडूचा आणि तो फलंदाज स्वस्तात माघारी परतलाय। गोल्डन डकचा शिकार झाला या तिसऱ्या क्वार्टर फायनल दरम्यान आणि पहिला धक्का हा राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला डीजे। थँक्यू डीजे। या सामन्यादरम्यान एक मोठे बक्षीस या ठिकाणी येतंय। एखादा फलंदाज जर सलग 3 चेंडू 3 षटकार खेचेल आणि जर गोलंदाजानं 3 चेंडू 3 गडी बाद केले म्हणजे हॅट्रिक नोंदवली तर सन्माननीय प्रणित सावंत यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस त्या खेळाडूला देण्यात येईल। निखिल नाईक हा खेळाडू मैदानात सज्ज पाहायला मिळतोय। एक डाव्या हाताचा अजून एक आक्रमक फलंदाज या मैदानावरती। आखूट टप्प्याचा चेंडू धनंजय भिंतडे या गोलंदाज यावेळेस फटका चेक करण्यास मजबूर करतोय त्या ठिकाणी फलंदाजाला। उसळी प्राप्त करणारा चेंडू समाप्त होतो यष्टिरक्षक राजा नाटेकर याच्या हातात। धावसंख्येत हा बदल नसेल, धावसंख्या स्थिरावलेली 0 धावसंख्येवरती सुरुवातीचे 2 चेंडू अचूक टप्प्याचे भेदक गोलंदाजी 7-7 फलंदाजाला जखडून ठेवणारी। यावेळेस वेगवान चेंडू ऑन साइडला एक मोठा फटका, क्रॅकिंग स्ट्रोक फटका मारण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राइक एंडवरती धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। दोन खेळाडूंच्या मध्ये दोन फलंदाजांच्या मध्ये ताळमेळ चुकतोय त्या ठिकाणी, हानाची कमतरता ही अखेरकार पाहायला मिळते आणि निखिल नाईक गोपाळ बटा या खेळाडूंच्या दरम्यानचा चुकलेला ताळमेळ, नॉन स्ट्राइक एंडवरती फलंदाज गोपाळ बटा हा माघारी परततोय तो धावबादच्या रूपात। गोलंदाजी ही नक्कीच स्वीकारलेली पाहायला मिळाले। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं श्री बांदेश्वर इलेव्हन बांदा संघानं। कर्णधाराने घेतलेला हा निर्णय या पहिल्या षटकात सार्थ ठरवतो या ठिकाणी गोलंदाजी मार्गावरती धनंजय भिंतडे हा गोलंदाज ज्या खेळाडूची खरं तर फलंदाजी हा चर्चेचा विषय ठरते, तो खेळाडू या मैदानावरती मात्र आपली गोलंदाजी ही अचूक टप्प्याची भेदक 7-7 आक्रमकता वेगात फेकणारी गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना ही आतापर्यंत जखडून ठेवते या मैदानावरती। सुरुवातीचे 3 चेंडू जर बघितले, 3ही चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे म्हणजे एकही धाव ही धावफलकात नाहीये आणि खेळाडू मात्र 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर राजाराम वॉरियर्स तळवडे संघ थोड्याशा केविलवाण्या स्थितीत पाहायला मिळतो या मैदानावरती। जरी 0 धावसंख्येवरती 2 फलंदाज माघारी परतले तरी राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा विचार केला या संघाकडे आक्रमक ढाच्याचे फलंदाज येणाऱ्या काळात नक्कीच पाहायला मिळत आहेत। ज्या खेळाडूंकडे ताकद आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची। नॉन स्ट्राइक एंडवरती नवीन फलंदाज अक्षय घाटवळ सज्ज। यावेळेस अजून एक सुरेख चेंडू, ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय चेंडू आणि त्यानंतर चेंडू गेलाय विकेट किपर राजाच्या हातात। चौथा चेंडू या पहिल्या षटकाचा हा नक्कीच या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळाला आणि त्यानंतर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या ही पूर्णपणे स्थिरावली, ती मात्र केवळ 0 धावसंख्येवरती। यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, थोडासा खोलवर टप्प्याचा ओव्हर पिच लेनचा चेंडू, एक लॉफ्टेड फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज निखिलच्या माध्यमातून झालाय परंतु हाही चेंडू विकेट किपरच्या हातात निर्धाव स्वरूपाचा। जो संपर्क क्रिकेटमध्ये आवश्यक होता बॅट व बॉलचा तो संपर्क पूर्णपणे रोखून धरला या ठिकाणी गोलंदाज धनंजय भिंतडे यानं। प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवलंय। प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन खेळाडू पहिल्याच चेंडूवरती प्राइज विकेट मिळवली आणि त्यानंतर या चेंडूवरती देखील रोखण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू 6वा चेंडू जर बघितला तर बराच बाहेर पाहायला मिळतो या ठिकाणी। ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू, पंच
गोट्या केसरकर यांच्या गोट्या कावडेकर यांच्या माध्यमातून चेंडू स्वैर असल्याचा इशारा म्हणजे अतिरिक्त एक धाव आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येला मिळालेली एक सुरुवात पाहायला मिळते। यावेळेस पुन्हा एकदा बहुधा गती परिवर्तन पाहायला मिळतोय चेंडूवरती। टप्पा हा आखूट टप्प्याचा पाहायला मिळतोय चेंडूवरती। शॉट ऑफ द लेनचा चेंडू सतत गती परिवर्तन म्हणजे चेंज ऑफ द पेस पाहायला मिळालाय। प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला जखडून ठेवणारा चेंडू। पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकात नाममात्र केवळ एक धाव खर्ची घातली या ठिकाणी गोलंदाजानं। एक बहुमूल्य विकेट ही त्या ठिकाणी आपल्या नावे करतोय ती फलंदाज प्रथमेश म्हात्रे याची। सतत एक खेळाडू धावबाद म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर नाममात्र केवळ एक धाव धावफलकावरती। नक्कीच आजचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस पाहायला मिळतोय। अंतिम दिवशी बरेचसे प्रेक्षक या मैदानावरती पाहायला मिळत आहेत। सतत राजाराम वरियस तलवडे संघ ज्या संघात 2 खेळाडू हे आयकॉन स्वरूपाचे आहेत। एक खेळाडू प्रथमेश म्हात्रे हा खेळाडू, सतत दुसरा खेळाडू दर्शन बांदेकर आणि नक्कीच दर्शन बांदेकर या खेळाडूला पाहण्यासाठी आज गर्दी पाहायला मिळते या मैदानावरती। गोलंदाजी मार्कवरती अजून एक बदल पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुचित देवळी सज्ज पाहायला मिळेल। राजाराम वरियस तळवडे संघाचा विचार केला येणाऱ्या काळात फलंदाजीत नॉन स्ट्राईक एंडमध्ये जर बघितलं निखिल नाईक एक आक्रमक खेळाडू, स्ट्राईक एंडवरती अक्षय घाटवळ, सतत दाजी धुरत, दर्शन बांदेकर हे खेळाडू पाहायला मिळतील। यावेळेस पहिला चेंडू गोलंदाज सुचितचा पाहायला मिळालाय। अजून एक आखूट टप्प्याचा चेंडू रणनीती पाहायला मिळते या ठिकाणी। रणनीती आखली गेली या ठिकाणी श्री बांदेश्वरी बांदा संघाच्या खेम्याकडून। प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना वारंवार या ठिकाणी आखूट टप्प्याच्या चेंडूंवरती बीट करावं, आखूट टप्पे चेंडू वापरावेत या मैदानावरती। हाच बहुधा नक्कीच त्या ठिकाणी मानस पाहायला मिळतोय तो गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून। खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस पाहायला मिळालाय। आपली लेंथ बदलली त्या ठिकाणी गोलंदाजांना। लाईनही अतिशय सुरेख पाहायला मिळते, मात्र फटका हा पॉइंटच्या दिशेनं डीप पॉइंट क्षेत्रात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय। शेखर राहुल चेंडू अडवतोय, चेंडू अडवून चेंडूची परतीची फेट जोपर्यंत केली जाईल तोपर्यंत अजून एक धाव ही धावफलकावरती पूर्ण होते आणि त्यानंतर धावसंख्या नक्कीच पोहोचते ती 2 या धावसंख्येवरती। 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय दुसऱ्या षटकातील। सुचित देवळी गोलंदाजी मार्कवरती असताना या दुसऱ्या षटकात पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल तो निखिल नाईक एक आक्रमक ह्याचा फलंदाज। क्षेत्ररक्षण थोडंसं फैलावलेलं, ऑन साईडला एक प्रोटेक्शन दिलंय त्या ठिकाणी गोलंदाजाला। आखूट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। फटका तर बोटा भरायचा होता, बॅटची आतील चेंडूने घेतले आणि त्यानंतर चेंडू अगदी जमिनीलगत जमिनीचा घरंगळ चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या दिशेनं शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात चांगलं फील्ड, चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत केवळ अजून एक धाव पूर्ण आणि स्कोरबोर्ड हा परावर्तित 3 धावांवरती। लेफ्ट राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय मैदानावरती आणि म्हणूनच क्षेत्ररक्षणात फील्डमध्ये वारंवार हा बदलाव केला जातो या मैदानावरती क्षेत्ररक्षण करणारा संघ श्री बांदेश्वरी बांदा संघाकडून। यावेळेस अक्षय घाटवळच्या बॅट मधून पॉवरफुल फटका निघालाय, त्या ठिकाणी पुल केलं जात आहे। शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूवरती आक्रमक फटका, बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका पाहायला मिळतोय ज्या फटक्याची खरं तर नितांत आवश्यकता होती या ठिकाणी फलंदाजी करणारा राजाराम वरियस तलवडे संघाला। तो आक्रमक फटका गोलंदाज सुचित देवळीच्या विरोधात निघाल्यानंतर सांघिक धावसंख्या ही परावर्तित पाहायला मिळते। धावसंख्या पोहोचते ती 9 या आकड्यावरती। खरं तर जी आक्रमकता अगदी सुरुवातीपासून नक्कीच पाहायला मिळाली असती राजाराम वरियस तळवडे संघाकडून, परंतु ती आक्रमकता थोडा वेळ थांबवून ठेवली होती गोलंदाज धनंजयने, परंतु ते आक्रमण या ठिकाणी दुसऱ्या षटकादरम्यान करतोय अक्षय घाटवळ आणि सांघिक धावसंख्या 9 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात असताना। यावेळेस अजून एक आक्रमक फटका अक्षय घाटवळच्या बॅट मधून। यावेळेस चेंडूला आसमान दाखवलं जात आहे। काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून एक हवाई फायर लॉफ्टेड फटका नक्कीच पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय तो सीमा रेषा पार। बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका षटकार। नक्कीच 2 चेंडू 2 फटके हे आतापर्यंत निघालेत। धावसंख्या पोहोचली 15 धावांवरती। संधी असेल या ठिकाणी अक्षय घाटवळ फलंदाजाकडे, जर याही चेंडूवरती षटकार घेतला तर संबंधनीय प्रणितजी सावंत यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं बक्षीस हे नक्कीच देण्यात येईल। आक्रमकता ही अक्षयकडे आहे आणि ती आक्रमकता या मैदानावरती सादर करताना बॅक टू बॅक तिसरा फटका मारण्याचा प्रयत्न। शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळालाय। टप्पा पडलाय, चेंडू आखूट टप्प्याचा पाहायला मिळतोय, मात्र बॅटचा स्पर्श करत चेंडू नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रात जातोय। मिळते ती मात्र केवळ 1 धाव आणि या 1 धावेनं धावसंख्या ही परावर्तित पाहायला मिळते। धावसंख्या पोहोचते 16 या धावसंख्येवरती। 2 षटक
12 चेंडूंचा खेळ समाप्त, धावसंख्या 16 धावांवरती. पहिल्या षटकात मात्र केवळ 1 धाव, दुसऱ्या षटकात तब्बल 15 धावा खर्च करतोय गोलंदाज सुचित देवळे. जी आवश्यकता खरं तर होती या मैदानावरती, जी सरासरी आवश्यक होती प्रथमतः फलंदाजी करताना, ती सरासरी साधारणतः गाठण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघानं. प्रतिषटक 8 ची सरासरी पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एकंदरीत 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अक्षय घाटवळ आक्रमकता प्रदान करून देतोय या मैदानावरती आणि तोच अक्षय पुन्हा एकदा सज्ज असेल या 3ऱ्या षटकादरम्यान. गोलंदाजी मार्क वरती आयकॉन खेळाडू, आउटस्टेशन खेळाडू पाहायला मिळतो या मैदानावरती. मॅन फ्रॉम पुणे आसिफ शेख पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती. मोठ्या संख्येनं आज रसिक मायबाप प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित राहत आहेत. त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत देखील या मैदानावरती. एक चांगली स्पर्धा रॉयल किंग ग्रुपच्या वतीने या मैदानावरती. यावेळी चांगला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळालाय. पंचांकडून इशारा देखणं बंधनकारक. पंचांचा इशारा निघतोय चेंडू स्वैर असल्याचा. अतिरिक्त 1 धावेचा इशारा पंचांकडून, म्हणजे धावसंख्येत पडलेली भर स्कोरबोर्ड परावर्तित. धावसंख्या 17 या धावसंख्येवरती. रॉयल किंग ग्रुप सावंतवाडी आयोजित भव्य दिव्य अशी मोठ्या रकमेची 1 लाख रुपये पहिलं बक्षीस ही स्पर्धा या मैदानावरती. आखूड टप्प्याचा चेंडू, गोलंदाज आसिफच्या विरोधात हल्ला केला या ठिकाणी. मात्र हा हल्ला क्षमवला जातोय त्या ठिकाणी. रंजन केनी चेंडूवरती लॉंग ऑन क्षेत्रात आणि त्यानंतर रंजनच्या माध्यमातून टिपलेला अजून एक सुरेख झेल. 30 फलंदाज अक्षय घाटवळ माघारी परतलाय. 2 षटकारांनीशी एक छोटीशी परंतु संघाला उपयोगी ठरणारी खेळी होते समाप्त आणि त्यानंतर स्ट्राईक एंडवरती नक्कीच फलंदाज मैदानात पाहायला मिळेल दर्शन बांदेकर. बांदेकर अगदी आल्या आल्या पहिला चेंडू दर्शनसाठी नक्कीच पाहायला मिळतोय. शरीरावरती आदळलेला चेंडू, शरीरभेदी गोलंदाजी गोलंदाज आसिफ कडून. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी ही आसिफच्या माध्यमातून पाहायला मिळते फलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजाला. पहिला चेंडू दर्शन थोडासा शांत, परंतु दर्शनकडे जी आक्रमकता आहे नक्कीच पाहायला मिळेल या मैदानावरती. यावेळेस अजून एक चांगला चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो या ठिकाणी फलंदाज दर्शनच्या माध्यमातून. परंतु धावसंख्येत नक्कीच या ठिकाणी बदल नसेल, कारण चेंडू थांबला जातोय त्या ठिकाणी गोल यष्टीरक्षकाच्या हातात. अजून एक सुरेख चेंडू त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाच्या एका आक्रमक फलंदाजाला अगदी आल्या आल्या मैदानात त्या ठिकाणी थांबवतोय, रोखून ठेवतोय गोलंदाज आसिफ शेख गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चेंडू दिशा भरकटलाय बहुधा. पंचांचा इशारा नक्कीच चेंडू स्वैर असल्याचा, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू हा लेगस्ट्रिकच्या बराच बाहेर पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेची खूण या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. 1 धाव ही स्वैरच्या रूपात पूर्ण आणि स्कोरबोर्ड हा नक्कीच परावर्तित. धावसंख्या पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच रसिक प्रेक्षक उत्तुंग षटकारांची अपेक्षा ठेवून आले असतील या मैदानावरती. यावेळेस ऑन साइडला फटका निघालाय. ऑन साइडला एक ताकदवर फटका, परंतु डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात दर्शन बांदेकरचा फटका जरी निघालाय तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चेंडूवरती आलाय, डाईव्ह लगावली त्या ठिकाणी. एक सुरेख झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि यावेळेस हा 4था धक्का बसतो या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ राजाराम वॉरियर्स तलवडे संघाला. श्री बांदेश्वर 11 बांदा संघाच्या माध्यमातून डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. राबा देवळी हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. अतिशय सुरेख झेल डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात त्या ठिकाणी रामा दळवीच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. प्रतिस्पर्धी संघाचा एक आक्रमक फलंदाज, ज्या खेळाडूकडे ताकद होती, क्षमता होती, या सामन्याचं चित्र एके हाती बदलवण्याची, तो फलंदाज दर्शन बांदेकर थोडासा स्वस्तात तंबूत परतलाय. या मैदानावरती दर्शनने काल जरी सुरेख खेळ केला, परंतु आजच्या सामन्यात मात्र दर्शन स्वस्तात तंबूत परतल्यानंतर धावसंख्या ही नक्कीच स्थिरावली जाते. ती मात्र केवळ 18 धावांवरती 4 गड्यांच्या मोबदल्यात.
अक्षय घाटवळने जी थोडीशी आशा उत्पन्न केली होती, आशा पल्लवीत ठेवल्या होत्या या मैदानावरती एका मोठ्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करण्याची, ती धावसंख्या या ठिकाणी कमी धावसंख्येवरती ही चौथा फलंदाज माघारी परतल्यानंतर आणि तदनंतर मात्र नवीन फलंदाज मैदानावरती दाजी धुरत. अगदी आल्या आल्या मैदानात ऑन साइडला दाजीच्या माध्यमातून फटका निघतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे यावेळेस पुन्हा एकदा रामा देवळी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास सीमारेषेचं उल्लंघन करताना अगदी दाजी धुरतच्या बॅट मधून निघणारा हा फटका लीला सीमारेषेचं उल्लंघन करतोय आणि त्यानंतर दाजीला मिळतात तब्बल या चेंडूवरती 6 धावा आणि या 6 धावांनी धावसंख्या ही नक्कीच परावर्तित पाहायला मिळते. ती राजाराम वॉरियर्स तळवडे संघ प्रथमतः फलंदाजी करताना धावसंख्या 24 या धावसंख्येवरती. गोलंदाज आसिफ शेख याचा जरी एका चेंडूवरती मोठा फटका निघाला तरी त्यानंतर मात्र कमबॅक केलाय गोलंदाज आसिफ शेख यानं. म्हणजे सांघिक धावसंख्या ही 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते ती 24 या आकड्यावरती. विनंती असेल जर रसिक प्रेक्षक उजव्या साईडला डिक्लेअर झोन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती, त्या प्रेक्षकांना विनंती असेल आपण थोडस पाठीमागे थांबा. सन्माननीय सूरज शिवडकर यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस येतं. जे 2 उत्कृष्ट झेल या ठिकाणी टिपले येतं. भरत या खेळाडूंना 7-7, रामादेवळी या खेळाडूंना त्या दोनही झेलांसाठी रोख रुपयांचं बक्षीस 700 रुपयांचं बक्षीस या दोनही खेळाडूंसाठी या ठिकाणी येतं. या दोन्ही खेळाडूंना विनंती असेल हा सामना संपला की आपण या बक्षिसाचा स्वीकार करा. अप्रतिम खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. कर्णधारांनी नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा मानस वर्तवला होता या ठिकाणी श्री बांदेश्वरी बांदा संघानं, तो निर्णय सार्थ ठरवतात आतापर्यंत गोलंदाज. प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवतात 24 धावांवरती आणि त्यानंतर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज शेखर राहुल सज्ज. लेफ्ट आर्म फिरकीपटू गोलंदाज शेखर गोलंदाजी मार्गावरती सज्ज असताना पहिला चेंडू ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न, ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रात एक चांगला फटका, सुरेख फटका निघाला त्या ठिकाणी मिळाली. या चेंडूवरती मात्र केवळ 1 धाव आणि या एका धावेनं स्कोरबोर्ड हा नक्कीच परावर्तित पाहायला मिळतोय तो 25 या आकड्यावरती. दाजी धुरत यापूर्वीच्या षटकात ज्यानं आक्रमकता नक्कीच प्रदान करून दिली होती, एक मोठा उत्तुंग लॉफ्टेड फटका दाजी धुरतने खेळला होता, तर दाजीकडून नक्कीच आक्ष असेल या 4 षटकांच्या सामन्यात जर एक 40 धावसंख्या उभारण्याची जर फलंदाजी पाहायला मिळाली तर नक्कीच राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या गोलंदाजीचा विचार केला एक फायटिंग टोटल असेल या मैदानावरती. शेखरसाठी हा आखूड टप्प्याचा चेंडू, आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळतो या ठिकाणी फलंदाज दाजीच्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा चेंडू बॅटची बाहेर कड घेतली त्या ठिकाणी चेंडूने आणि चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये, म्हणजे मिळते ती मात्र केवळ या चेंडूवरती 1 धाव आणि या एका धावेनं टीमचं टोटल हे नक्कीच परावर्तित पाहायला मिळतंय. धावसंख्या ही 26 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न हा नक्कीच पाहायला मिळतो या दोन्ही फलंदाजांकडून, परंतु ते आक्रमण क्षमवलं जातं या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. एका संघाला रोखायचंय, दुसऱ्या संघाला ठोकायचंय या मैदानावरती हे मात्र नक्की. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसतोय, ज्या फटक्यावरती खरं तर मोठा फटका मारण्याची शक्यता होती. फलंदाज निखिलच्या माध्यमातून संपर्क झाला नव्हता चेंडूचा, मिळाले ती मात्र पुन्हा एकदा 1 धाव. खूप सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात धनंजय भिंतडे चेंडूवरती आला होता, 1च धाव मात्र आणि त्यानंतर स्कोरबोर्डचा विचार केला. धावसंख्या ही 27 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडू 3 सिंगल हे 4थ्या षटकात आणि गोलंदाज शेखर. यावेळेस अजून एक सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज पुढे सरसावलाय, फुटवर्कचा वापर केला होता, पदाला ते पाहायला मिळाले फलंदाजाकडून, परंतु या चेंडूवरती जो टायमिंग खरं तर अति आवश्यक होता, जो संपर्क हवा होता चेंडू व चेंडू व्हायचा, तो संपर्क चुकला आणि तो चुकलेला संपर्क फलंदाज दाजी धुरत कॉट बिहाइंड पाहायला मिळाला. या 4थ्या चेंडूवरती सफलता हात लागते या ठिकाणी गोलंदाज शेखर रावच्या. शेखर राव या गोलंदाजाचा विचार केला, ज्या गोलंदाजानं पहिल्या दिवशी या स्पर्धेच्या पहिलं षटक या स्पर्धेचं मेडन फेकलंय आणि नक्कीच पहिला गोलंदाज बनलाय आतापर्यंत या स्पर्धेत ज्या गोलंदाजानं ही कामगिरी केली. या पहिला गोलंदाज ज्या गोलंदाजानं मेडन षटक म्हणजे निर्धाव षटक फेकलं या स्पर्धेत तो गोलंदाज शेखर राहुल. याही षटकात सुरेख कामगिरी, चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत केवळ 4 चेंडूंवरती 3 धावा खर्ची घालतोय, एका फलंदाजाला माघारी परतवतोय, तर स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज हा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल दाजी धुरतची जागा घेण्यासाठी.
शेखरचा सामना कशा प्रकारे केला जाईल येणाऱ्या काळात येणाऱ्या चेंडूंवरती स्ट्राईक एंडवरती एक युवा फलंदाज अजून एक आक्रमक फलंदाज लतेश साळगावकर स्ट्राईक एंडवरती सज्ज। यावेळेस लतेशच्या बॅटमधून अगदी आल्या आल्या मैदानात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु चेंडू बॅटचा स्पर्श करतोय आणि त्यानंतर चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये म्हणजे अजून एक धाव त्या ठिकाणी पूर्ण आणि स्कोरबोर्ड पोहोचतोय तो 28 धावसंख्येवरती। पहिल्या डावाचा शेवट करणारा पहिल्या डावाची सांगता करणारा चेंडू असेल या मैदानावरती कारण खेळ समाप्त होतो या चौथ्या षटकातील 5 चेंडूंचा। धावसंख्या ही 28 धावांवरती स्थिरावलेली असताना अंतिम चेंडू खेळ बाकी कशा प्रकारे असेल या चेंडूवरती खेळ फलंदाजी करणाऱ्या संघाकडून मोठा फटका निघेल का शेखरच्या विरोधात। आखूट टप्प्याचा चेंडू फटका तर निघालाय हवेत आहे चेंडू 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत। आसिफ शेख दूरवरून चेंडूवरती आला एक सुरेख झेल पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्रात आसिफच्या माध्यमातून टिपलाय आणि त्यानंतर खेळ समाप्त होतोय। 4 षटक 24 चेंडूंचा पहिल्या डावात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी रोखून ठेवलं जातंय ते मात्र केवळ 28 धावांवरती आणि विजयासाठी 29 धावांचं आव्हान ठेवलं जातं या मैदानावरती ते श्री बांदेश्वर 11 बांदा संघाच्या समोर राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडून। स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपल्याला आपण आपले कर्णधार हे कृपया त्वरित टॉस साठी पाठवा। ओम स्पोर्ट्स संघाचा कर्णधार व बाबू स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आपण नाणेफेकीसाठी कमेंट्री बॉक्स कडे या विनंती असेल। ओम स्वामी स्पोर्ट संघ आपल्याला विनंती असेल आपण आपला कर्णधार पाठवा तसेच बाबू स्पोर्ट संघ आपल्याला विनंती आपण आपला कर्णधार हा टॉस साठी आमच्या कमेंट्री बॉक्स कडे या ठिकाणी पाठवा। मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक आज या मैदानावरती उपस्थित त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। रॉयल किंग ग्रुप सावंतवाडी यांच्या वतीनं एक मोठं स्वरूप भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय अनुभवतो या मैदानावरती। प्रथम पारितोषिक रोख रुपये 1 लाख रुपये द्वितीय पारितोषिक रोख रुपये 50,000 रुपये। चला विनंती असेल फलंदाज श्री बांदेश्वर 11 बांदा संघाचे फलंदाज आपल्याला विनंती की आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या। चला विनंती असेल सलामीचे फलंदाज श्री बांदेश्वर 11 बांदा संघाचे आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या। तर यानंतर जो 2 संघांचा सामना आहे ओम स्वामी स्पोर्ट संघाचा कर्णधार व बाबू स्पोर्ट संघाचा कर्णधार आपल्याला आपण त्वरित टॉस साठी या। सचिन धन्यवाद, गुरु सर धन्यवाद। रॉयल किंग सावंतवाडी आयोजित 1 लाख रुपयांची स्पर्धा 3रं क्वार्टर फायनल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 2 मातब्बर संघ आणि या 2 मातब्बर संघांचे 2 मातब्बर मालक सुद्धा एकमेकांच्या समोर। विकास गावडे मालक असत राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे, मकरंद भाई तोरसकर मालक असत श्री बांदेश्वर 11 बांदा संघाचे। असे 2 मातब्बर मालक आणि या 2 मातब्बर मालकांचे 2 दर्जेदार संघ एकमेकांच्या समोर। टॉस जिंकलो राजाराम वॉरियर्स
तवडे संघाच्या समोर श्री बांदेश्वर 11 बांदा संघान घेतलो फिल्डिंगचो निर्णय आणि तो फिल्डिंगचो निर्णय सार्थ घडवताना राजाराम वॉरियर्स तवडे सारख्या एका मातब्बर संघाक 4 षटकात फक्त 28 धावांवर रोखून धरला. मकरंदभाई तोरसकर यांच्या अनुपस्थितीमध्ये ऋषी हरमलकर श्री बांदेश्वर 11 बांदा संघाचा नेतृत्व आणि कर्तृत्व सांभाळताना विनंती असेल ओम स्मावी स्पोर्ट संघाचा कर्णधार आपल्याला आपण कृपया टॉस साठी लवकरात लवकर या. 24 चेंडू आणि 29 धावा. कागदावरचे आकडे बघून तुमका वाटताला ह्या साधा सोप्या सरळ आव्हान असा, पण जितक्या दिसता तितको सामनो एकतर्फी कसो जाऊचो नाही. बॉलिंग मार्कवर दर्शन बांदेकर आणि स्ट्रायकर एंडवर रंजन केणी. मळगावचो सुलतान ह्यो पहिलो चेंडू आणि दुसऱ्या बाजून देवबागचो सुलतान. दोन दर्जेदार अष्टपैलू खेळाडू एकमेकांच्या समोर. रंजन केणी स्लो पॉइझन जेका म्हटलं जाता गोपाळ भटाच्या पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्याचो एक आदर्शवान खेळाडू. लेफ्ट शॉट मिडॉनला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेन. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडूचा प्रवास रॉयल किंग चौकार. ह्यो पहिला चौकार रंजन केणीच्या बॅटीतून. प्रणित सावंत साहेबांकडून 1000 रुपयांचा बक्षीस असा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 4 रन्सावर. पॉवर प्लेचा षटक फसलेला फटको क्षेत्ररक्षक लतेश चेंडूच्या खाली. मागच्या 50,000 रुपयांच्या स्पर्धेत बेस्ट फिल्डरचा किताब ज्या खेळाडूच्या नावावर तो लतेश साळगावकर. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन एकेरी धाव माफ करा लतेश दिसता लॉंग ऑनच्या दिशेन. यावेळी चेंडू गेलो पॉइंटच्या दिशेन. 3 चेंडूंची संगता. धावसंख्या 5 रन्सावर. 29 रन्सांचा पाठलाग श्री बांदेश्वर 11 बांदा संघ करताना दर्शन बांदेकर आपल्या छोट्याशा रनअपसह वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचो मिड ऑनच्या दिशेन. क्षेत्ररक्षकांना थोडीशी ढिलाई. 1 रन्स मिळालो. जो चेंडू निर्धाव राहणं गरजेचा होता त्या चेंडूवर एकेरी धावीनिशी स्ट्राईक रोटेट आणि परत एकदा रंजन केणी स्ट्रायकर एंडवर. शांत चित्तान खेळणारो सिंधुदुर्ग जिल्ह्याचो आणखी एक अष्टपैलू खेळाडू स्ट्रायकर एंडवर आणि बॉलिंग मार्कवर एक दर्जेदार आक्रमक गोलंदाज दर्शन बांदेकर. वेगवान चेंडूवर वेगवान फटको शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेन एकेरी धाव. पहिल्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. मॅन्डेटरी पॉवर प्ले. विजयाचं लक्ष 24 चेंडू 29 धावा आणि सध्या धावफलक 7 रन्सावर. पुढच्या सामन्यासाठी चौथ्या क्वार्टर फायनल साठी बाबू स्पोर्ट आरोंदा संघान जिंकलेलो टॉस डिसिजन असा पेंडिंग. दर्शनचा पुढचा चेंडू. आसिफ शेख सारखा एक मोठा नाव मैदानावर. लेग बायच्या स्वरूपात 1 रन आणि एकेरी धावेनिशी पहिल्या षटकाचो खेळ समाप्त. 29 चो पाठलाग. धावा झाले 8. 18 चेंडू शिल्लक आणि उर्वरित 18 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. 2 मातब्बर मालकांचे 2 दर्जेदार संघ एकमेकांच्या समोर. श्री बांदेश्वर 11 बांदा संघाकडून पुणे संघाचे 2 खेळाडू आयकॉन म्हणून आसिफ शेख आणि धनंजय भिंताडे. दुसऱ्या बाजून राजाराम वॉरियर्स तवडे संघाच्या वतीन प्रथमेश म्हात्रे आणि दर्शन बांदेकर. फलंदाजांनी केलेली थोडीशी हाराकिरी. पहिल्या 3 विकेटचा पतन अगदी स्वस्तात आणि त्यामुळे राजाराम वॉरियर्स तवडे संघ थोडस अडचणीत. एक मात्र खेळाडू ज्यांनी चांगली कामगिरी केली अक्षय घाटवळचे 2 षटकार आणि दाजी नाईकचो 1 षटकार. त्या व्यतिरिक्त इतरत्र सगळीच फक्त ख्याली खुशाली होती. प्रथमेश म्हात्रे फलंदाजीतलं अपयश दूर सारून आपल्या संघासाठी गोलंदाजीत यश मिळवून देण्याच्या इराद्यान प्रथमेश बॉलिंग मार्कवर संघाचो आयकॉन खेळाडू संघाचो आयकॉनिक खेळाडू. 8 धावा बिनबाद. 29 चो पाठलाग. दुसऱ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू. आखो टप्प्याचो चेंडू कट करण्याचो इरादो. बॅटची कड न घेता चेंडू विकेट किपरच्या दिशेन. गोपाळ भटा स्क्रीनच्या मागे. सध्याच्या घडीक राजाराम वॉरियर्स तवडे संघ एका कठीण परिस्थितीतून जाताना एका मागोमाग एक स्पर्धा अगदी हातातोंडाचे इलेले विजय या संघाकडून हिरावले गेले. खास करून रेडीच्या सरपंच चषकामधलो पराभव या संघात खूपच जिवारी लागलेलो. ताय अपयश दूर सारून
या मैदानावर एक वेगळं नवीन इतिहास लिहिण्याच्या इराद्यान राजाराम वॉरियर्स तळवडे संघ लेग बायचो 1 रन प्रथमेश मात्रेचो गती परिवर्तनाचो चेंडू एकेरे धावेनिशी धावफलक 9 रन्सावर 20 धावांची अजून गरज प्रत्येक रन्स महत्वाचो सकाळच्या सत्रात धावांचो पाठलाग अगदी सहज होताना बघितलो पण या सामन्यात प्रत्येक धावेसाठी चालू असलेलो संघर्ष प्रथमेश यो चेंडू आसिफ शेख साठी फुल टॉस लांब लचक फटको फक्त 1 रनचाचो 1 रनचा धावसंख्या पहिल्यांदाच डबल फिगर्स मध्ये दुहेरी आकड्यात 10 रन्सावर 19 धावांची अजून गरज 29 धावांचो पाठलाग पहिली बॅटिंग करताना जेमतेम 28 धावा राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे ज्या तळवडे संघान गेल्या 2 महिन्यात अनेक स्पर्धा जिंकले खास करून कट्ट्याच्या मैदानावरची मनसे चषकची स्पर्धा असो कोचऱ्याची डायमंड चषक स्पर्धा असो देवराव चषक मातोंडची स्पर्धा रेडी सरपंच चषक पूर्वी झालेली शिरोड्याची गिरोबा चषक या स्पर्धेतला उपविजेतेपद असे मोठमोठे स्पर्धा आणि त्याचबरोबर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत सुद्धा या संघान केलेली कमाल हे मोठ्या स्पर्धात कमाल केलेलो संघ मागच्या काही स्पर्धांमध्ये एक गाव एक संघ या धर्तीवर थोडीशी अडखळती सुरुवात दुसऱ्या बाजून गेल्या 2 महिन्यात आपल्या नावाचो डंको ज्या संघान अगदी जोरकसपणे वाजवलो तो मळगावच्या गुणवान खेळाडूंचा संच तुमका दिसतलो श्री बांदेश्वर 11 बांदा संघाकडून मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका मोठ्या स्पर्धेत सेमीफायनल मध्ये पोहोचलेलो संघ 4थ्या क्रमांकाचा 1,11,111 रुपयांचा बक्षीस ज्या संघाने आपल्या नावावर केला तो संघ श्री बांदेश्वर 11 बांदा मळगावचा संघ चालू असलेलो पाठलाग 29 धावांचो काही वेळासाठी थांबलेलो खेळ कारण आसिफचो फटको घोषित क्षेत्राच्या कपड्यावरसून चेंडू झालेलो गायब आणि त्यामुळे नवीन चेंडू घेऊन परत एकदा सामन्याची सुरुवात होतली बदली चेंडू घेऊन परत एकदा सामनो सकाळच्या सत्रात 42 धावांचो पाठलाग आणि हो सामनो गेलेलो सुपर ओव्हर पर्यंत खामदेव स्ट्रायकर इन्सुली संघान केलेली कमाल 2 चेंडूत सलग 2 षटकार पण त्यानंतर 3 चेंडूत 2 धावांची गरज असताना सामनो झालो टाय आणि त्या सामन्यात खामदेव स्ट्रायकर संघान बाजी मारली आणि इन्सुलीचो संघ कुमियाळवाडी कोलगाव संघाचा पराभव करून सेमीफायनल मध्ये पोहोचणारो पहिलो संघ ठरलो दुसऱ्या सामन्यात डिंगडोंग कारिवडे सारखो मातब्बर संघ ज्या संघान गतवर्षी या मैदानावर 44,000 रुपयांची स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलो त्या डिंगडोंग कारिवडे संघाचं आव्हान समाप्त करून ओम साई ओटवणे संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारो दुसरो संघ ठरलो सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारो तिसरो संघ अगदी थोड्याच वेळात तुमका दिसतलो आणि त्या पाठोपाठ चौथो क्वार्टर फायनल बाबू स्पोर्ट आरोंदा संघान जिंकलेलो टॉस ओम साई स्पोर्ट बांबार्डे संघाविरुद्ध बाबू स्पोर्ट आरोंदा संघाकडून आयकॉन खेळाडू म्हणून तुमका दिसतले वेंगुर्ल्याचो समीर वेंगुर्लेकर आणि चराटाचो नितेश परब ओम स्वामी स्पोर्ट बांबार्डे संघाकडून मॅन फ्रॉम वजरी गोवा पोलीस अपाली कळंगुटकर आणि सोबत पेडणे एक्सप्रेस गौरेश नागवेकर पंचांक विनंती असलेली हो सामनो जरा लवकर चालू करा अजून एक पूर्ण क्वार्टर फायनल 2 सेमी आणि 1 फायनल एवढे सामने आजच्या दिवसाचे बाकी प्रथमेश वेगवान गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आतापर्यंत एकूण 3 चेंडूंची गोलंदाजी चौथो चेंडू लेग साइडच्या दिशेने मारण्याचा इरादो जाताना थोडंसं थाय पॅडचा चुंबन घेऊन जाणारो चेंडू गोपाळ बाटाच्या सेफ हँड्स मध्ये समाप्त झालो निर्धाव स्वरूपात प्रत्येक निर्धाव चेंडू महत्वाचा आणि प्रथमेशने आतापर्यंत 2 निर्धाव डॉट मेडन चेंडू टाकण्याचा पराक्रम करून दाखवलो 4 चेंडू समाप्त 2 चेंडू बाकी धावफलक 10 रन्सावर 29 पाठलाग आखो टप्प्याचा चेंडू बॅटची कट घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने पहिलो बाउन्सर समाप्त एका ओव्हरीमध्ये फक्त 1 बाउन्सर टाकण्याची मुभा आणि ह्यो नियम सुद्धा येणाऱ्या काही दिवसात चेंज होतलो कदाचित पुढच्या वर्षापासून एकाच ओव्हरीत 2 बाउन्सर तुमका बघूक मिळतले कारण यंदाच्या टाटा IPL मध्ये ह्यो नियम
अंमलात आणलो जातलो। एका ओव्हरीत 2 बाउन्सर टाकण्याची मुभा, पण तोपर्यंत प्रत्येक ओव्हरीत 1 बाउन्सर आणि तो बाउन्सर प्रथमेशने वापरून घेतलो। एकेरी धावेनिशी 11 धावा, 29 पाठलाग। आसिफचो फटको शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेन 1 रन्सावर समाधान आणि 1 रन्सानिशी 2 ओव्हरींचो खेळ समाप्त। धावसंख्या 29 पाठलाग, रन झाले 12 चेंडूंचो खेळ शिल्लक, गरज 17। हॅलो, यानंतर होणारा सामना चौथा क्वार्टर फायनलचा सामना होईल बाबू स्पोर्ट्स वर्सेस ओम स्वामी स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान। बाबू स्पोर्ट्स संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथमतः निवडतोय क्षेत्ररक्षण। पुढच्या एका रोमहर्षक सामन्यासाठी तयार राहा, हरकत नाही। ज्याप्रमाणे यापूर्वीच्या सामन्यात पुणे डर्बी तुम्ही बघितलात, पुढच्या सामन्यात कोकण डर्बी बघूक मिळतली। एका बाजून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 2 आयकॉन खेळाडू आणि दुसऱ्या बाजून गोयचे 2 आयकॉन खेळाडू एकमेकांच्या समोर। कोकण डर्बी पुढच्या सामन्यासाठी ओम स्वामी स्पोर्ट बांबार्डे वर्सेस बाबू स्पोर्ट आरोंदा। तिसरा महत्वाचा षटक, एक महत्वाची ओव्हर। या सामन्याचा निकाल या षटकात ठरतलो अशी महत्वाची ओव्हर घेऊन बॉलिंग मार्कवर राजाराम वॉरियर्स तवडे संघाच्या वतीन साहिल घाटवळ। कोलवा टप्प्याचा चेंडू तटक्या पेचून जाणारो कटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी। साहिल घाटवळची पहिली सफलता। आसिफ शेख बॅक टू द पॅव्हिलियन। मोठ्या फटक्यांचीच गरज अशा स्थितीत ह्यो सामनो नाहीसा। सिंगल डबल्स वर सुद्धा ह्यो सामनो तुम्ही जिंकू शकतात, पण या सिंगल डबल्स साठी सुद्धा तुमका कठोर मेहनत करूची लागतली, कारण समोर असा राजाराम वॉरियर्स तवडे। 19 फेब्रुवारी 2022 राजाराम वॉरियर्स संघासाठी ह्यो ऐतिहासिक दिवस। या एकाच दिवसात राजाराम वॉरियर्स तवडे संघान मालवण बोर्डिंग मैदानावर कोकण नावची 2 लाख रुपयांची स्पर्धा आणि झुंजार खारेपाटणची 1 लाख रुपयांची स्पर्धा एकाच दिवसात जिंकण्याचा पराक्रम केलो। तो शिवजयंतीचा दिवस। त्याच मातब्बर संघाविरुद्ध 29 पाठलाग, धनंजय भिंताडे स्ट्रायकर एंडवर, धावफलक 12 रन्सावर। कोलवा टप्प्याचा चेंडू संधी धावचित करण्यासाठी डिरेक्ट हिटची गरज असताना नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन 1 धाव पूर्ण। 13 धावा, 13, 29 पाठलाग, 16 रन्सांची गरज। जोपर्यंत रंजन केणी मैदानावर खुटी मारून उभो असा तोपर्यंत मटी उभारण्याची पुरेपूर संधी श्री बांदेश्वर 11 बांदा संघाकडे। 10 चेंडू, 16 धावांची गरज। अजून एक यॉर्कर लाईन, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेन अक्षय घाटवळची डिरेक्ट हिट आणि रंजन केणीची विकेट। एक मोठी विकेट, प्राइज विकेट। अक्षय घाटवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रॉयल किंग ग्रुप सावंतवाडी आयोजित ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेला आम्हाला खूप सारे प्रायोजक लाभत आहेत। त्या सर्व प्रायोजकांचं मनपूर्वक हार्दिक आभार। तसेच सन्माननीय याकूब शेख व संतोष केनवडेकर यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार। यांच्या माध्यमातून आम्हाला जी बाउंड्री लाईन या ठिकाणी आहे ती बाउंड्री लाईन त्यांच्याकडून उपलब्ध करून दिलेली आहे, त्यांनी याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार। तसेच ते कलरफुल झेंडे आहेत सीमारेषेजवळ, ते झेंडे देखील याकूब शेख व संतोष केनवडेकर यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले, याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार। बादल सर। 9 चेंडू 16 धावांची गरज। या सगळ्या प्रायोजकांचे आभार आणि त्याचबरोबर या गेटकडे लागलेलो एक सुंदर स्टॉल जागृत मोटर्स कुडाळचो। मारुती आणि सुझुकीचे सगळे गाडये तुमका थंय बघूक मेळतले। ग्रामीण महोत्सव असा
आणि ह्याचा फायदा घेऊन अतिशय कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये एक सुंदर सुझुकी मारुती गाडी तुम्ही तुमच्या नावावर करू शकतात. जागृत मोटर्सच्या स्टॉलला अवश्य भेट द्या. 9 चेंडू 16 धावांची गरज. साहिल घाटवळ परत एकदा कमाल. त्रिफळ उद्ध्वस्त. आपल्या आक्रमक खेळासाठी आणि बचावासाठी प्रसिद्ध असणारो धनंजय यावेळी साहिल घाटवळ सारख्या युवा गोलंदाजासमोर सपशेल निष्प्रभ. साहिल घाटवळची गोलंदाजी या ओव्हरीतली बघा. पहिल्या चेंडूवर त्रिफळाबाद विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, पुढच्या चेंडूवर रनआउट, चौथ्या चेंडूवर त्रिफळ उद्ध्वस्त. 4 चेंडू मध्ये एका धावेचा खर्च आणि संघासाठी 3 सफलता. एकदा टाळ्या वाजव या साहिल घाटवळसाठी. अतिशय दर्जेदार गोलंदाजी राजाराम वॉरियर्स तवडे संघासाठी. श्री बांदेश्वर 11 बांदा संघ थोडस अडचणीत आणि या अडचणीच्या स्थितीतून आपल्या संघात बाहेर काढण्यासाठी राजा ओंके राजा नाटेकर नॉन स्ट्रायकर एंडवर आणि स्ट्रायकर एंडवर सुजित देवळी. सुचितवर जबाबदारी असा. संघ अडचणीत असताना बऱ्याच वेळा सुचित आणि राजान आपल्या संघात अशा स्थितीतून बाहेर काढलेला असा. अतिशय वेगवान चेंडू, ज्या चेंडूवर सुचित बीट, कधी नाही तो गोपाळ बटा सुद्धा बीट झालो. बॅकअप खूप सुंदर. चेंडू निर्धाव. 5 बॉल मध्ये फक्त 1 रनचा खर्च. आपल्या वैयक्तिक नावावर 2 आणि सांघिक 3 सफलता या षटकात साहिल घाटवळ ऑन फायर. 7 चेंडू 16 धावांची गरज. शेवटचा चेंडू. पुढे सरसाबाद फुलटॉस बनवत खेळलेलो फटको. धाव नाकारलेली कारण राजा विश्वास असा आपल्या बॅटिंगवर. शेवटचे 6 चेंडू 16 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावा रिक्वायर्ड. इक्वेशन 16 फ्रॉम 6. डीजे साखळी फेरीच्या सामन्यात राजा नाटेकरने 3 चेंडूत 6 धावांची गरज असताना षटकार मारून सामना समाप्त करून दिलो. ज्या राजान आपल्या बॅटचा पाणी भल्या भल्या बॉलरला पाजला तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राजस खेळाडू राजा ओंके राजा नाटेकर सायकर एंडवर. 6 चेंडू 16 धावांची गरज आणि बॉलिंग मार्कवर प्रवीण कुबल. गेल्या वर्षी वेदांत 11 हरमलची 1 लाख रुपयांची स्पर्धा बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर पदार्पण केलेल्या प्रवीणने आणि पदार्पण केल्यानंतर ती 1 लाख रुपयांची स्पर्धा बॉलर या नात्याने ज्यांनी गाजवली तो प्रवीण बॉलिंग मार्कवर. प्रवीण बचावासाठी तुझ्याकडे असत 15 रन आणि समोरच्या संघासमोर टार्गेट असा 16 रन्सांचा. शेवटचे 6 चेंडू राजा नाटेकर स्ट्रायकर एंडवर, सुचित देवळी नॉन स्ट्रायकर एंडवर. राजाराम वॉरियर्स तवडे विरुद्ध श्री बांदेश्वर 11 बांदा या 2 मातब्बर संघांमध्ये चालू असलेलो 3रा क्वार्टर फायनल. राजाचो फटको, हातातून सुटलेली बॅट, चेंडू हवेत, अक्षय घाटवळ चेंडूच्या खाली आणि राजाच्या विकेटचा पतन. ज्यांनी व्यवसायात
कमाल करून आपलं ब्रँड जगप्रसिद्ध केलो. सकाळच्या सत्रात प्रतीक स्पोर्ट्सची आपण माहिती ऐकली, प्रतीक सावंत यांच्या मालकीचो. आणि त्याचबरोबर एक्स ब्रँड संपूर्ण सिंधुदुर्गात, कोकणात, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा प्रसिद्ध करणारे एक्स ब्रँडचे मालक समीर मळगावकर स्ट्रायकर एंडवर. थर्ड मॅनच्या दिशेने काही खेळाडू असतात. गोपाळ भटाच्या उजव्या हाताक त्यांना विनंती असतली थोडेसे मागे सरका त्या लाईनच्या. तुमच्या पायाखालची लाईन क्रॉस करून त्याच्या मागे थोडेसे उभे राहा, ही छोटीशी अपेक्षा. प्रवीण कुबल ज्याप्रमाणे वेगवेगळ्या खेळाडूंनी कमाल करून दाखवली आपल्या वाढदिवसाच्या दिवशी, यावेळी प्रवीण कुबल तुझ्याकडून हीच अपेक्षा असतली आपल्या वाढदिवसा दिवशी या मैदान गाजवण्याची तुका संधी. सहा चेंडू 16 धावांची गरज असताना सलग 2 चेंडू निर्धाव, 1 विकेट राजा नाटेकरची. 4 चेंडू शेवटचे शिल्लक, 16 धावांची गरज. प्रवीण कुबलचा तिसरा चेंडू समीर साठी. समीर धावबाद, शेवटचे 3 चेंडू. ही ज्यांची मजबूत कडी समजली जाता. राजाराम वॉरियर्स तेवढे संघाक सुद्धा बॅटरने दगा दिलो आणि दुसऱ्या बाजून श्री बांदेश्वर 11 बांधाक संघाक सुद्धा त्यांच्या बॅटरने दगो दिलो. जो सामनो साधो सोपो सहज वाटावतो 24 चेंडूत 29 धावांचो तो सामनो येऊन स्थिरावलो 3 चेंडू आणि 16 रन्सावर. आपल्या वाढदिवसा दिवशी प्रवीण कुबल मैदानावर आग खाऊन इंगळे ओकताना. शेवटचे 3 चेंडू बॉलिंग मार्कवर प्रवीण कुबल आणि नॉन स्ट्रायकर एंडवर प्रशांत, स्ट्रायकर एंडवर सुचित देवळी, ज्याच्यामध्ये क्षमता असा सलग 3 षटकारांची. इनसाइड आउट पहिलो फटको लॉंग ऑफच्या दिशेन, फक्त एका धावेवर समाधान. शेवटचे 2 चेंडू 15 धावांची गरज. 2 चेंडू आणि 15 धावा. जो सामनो श्री बांदेश्वर 11 बांधा संघ अगदी सहज जिंकलो अशी पूर्ण खात्री त्या सामन्यात. शेवटच्या क्षणी झालेली कमाल. दर्शन बांदेकर, प्रथमेश म्हात्रे, खास करून साहिल घाटवळ आणि आता प्रवीण कुबल या खेळाडूंची कमाल. 9 चेंडू या सामन्यात ट्विस्ट आणणारो चेंडू असा प्रवीण कुबलचो. ओव्हरस्टेपिंगचो नो, या चेंडूवर 2 धावा. 3 हिटचो चेंडू. आता इक्वेशन बदललेला. 2 चेंडू 13 धावांची गरज आणि 2 चेंडू 13 धावांची गरज असताना मालवण बोर्डिंग मैदानावर गणेश कुबलने ही कामगिरी करून दाखवलेली असा. आज सुचित तुझ्या संघासाठी तुझे 2 षटकार खूप जास्त गरजेचे असत. दुसऱ्या बाजून प्रवीण कुबल तुझा वाढदिवस साजरा करण्यासाठी 1 निर्धाव चेंडू तुका पुरेसो. कारण सामनो टाय झालो तर सुपर सेबी उपर सुपर ओव्हर. प्रवीण कुबल सामनो सुपर ओव्हर पर्यंत नेण्याच्या मनस्थितीत नसलेलो गुणवान खेळाडू. फलंदाजांनी केलेली निराशा, पण त्यानंतर गोलंदाजांनी केलेली कमाल. दर्शन बांदेकर, प्रथमेश म्हात्रे, साहिल घाटवळ आणि आता प्रवीण कुबल. राजाराम वॉरियर्स तवडे संघासाठी एक स्वप्नवत विजय मिळवून देण्याच्या मार्गावर. प्रवीणचो शेवटचो चेंडू, सामन्याची औपचारिकता आणि राजाराम वॉरियर्स तवडे संघ दिमागदार रीतीन सेमीफायनल मध्ये पोहोचणारो तिसरो संघ ठरता. श्री बांदेश्वर 11 बांधा संघ संघमालक मकरंद